नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज माझ्या पुण्याच्या 1 BHK फ्लॅटची होम टूर करणार आहे. तर जेव्हा आपण आपलं घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, पण एक स्वप्न नक्की सर्वजण बघतात स्वप्न, की आपलं स्वतःचं घर हवं आणि त्या घरामध्ये आपण आपल्या पद्धतीने घर सजवावं छान छान. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट कुठे कुठे काय घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे आपण विचार करतो. कधी कधी म्हणजे आपण खूप वेळेनंतर सुद्धा आपण असं त्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, तर त्या आपण वेळेनुसार घेत असतो जेव्हा आपल्याला पॉसिबल होईल त्यावेळेस. तर तसंच हे माझं स्वतःचं घर आहे आणि मी छान माझ्या घराला माझ्या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे. कुठे काय काय हवं ते सर्व गोष्टी मी इथं सजवलेल्या आहे. आणि हे माझं स्वप्नातलं घर आहे. मी म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी घर घेऊ शकेल पुण्यामध्ये. खरंच असं म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला माहिती खूप महाग आहेत फ्लॅट्स वगैरे, आणि तरी पण मी एवढी मोठी हिंमत केली, एवढा मोठा पाऊल उचलला आणि मी आज माझ्या स्वतःच्या घरामध्ये राहिली. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगते, मी 10 वर्षापूर्वी आधी माझं नाव म्हणजे 1 RKच होतं. एकदम छोटंसं घर होतं, म्हणजे भाड्याने मी रेंटेड राहायची. तर तेव्हा ना एकदम छोटंसं रूम होता. म्हणजे ना तुम्हाला सांगते, जागा पण एवढं म्हणजे 2 लोक झोपतील किंवा जास्त जास्त 3 लोक झोपतील असं एवढी जागा होती हॉलमध्ये. किचन तर अगदी छोटं होतं. जिथं जे आपण स्वयंपाक करायचो ना, तो प्लॅटफॉर्म एकदम छोटा होता. म्हणजे एकच पर्सन तिथे काम करेल, म्हणजे असं छोटंसं घर होतं. आणि त्यावेळेस मी अशा घरातसुद्धा राहिलेली आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू नंतर मग मी 3 वर्ष तशा घरामध्ये राहिली होती. त्याच्यानंतर मग फ्लॅटमध्ये राहिले. मग त्याच्यानंतर थोड्या कारणास्तव परत मग मला फ्लॅटमध्ये मी 2 वर्ष राहिले. त्याच्यानंतर मग परत अजून मग काही कारणं अशी झाली की मला फ्लॅटचं रेंट देणं पॉसिबल नव्हतं. मग आम्ही लगेच 1 RKमध्ये परत शिफ्ट झालो. तिथं आम्ही 2 वर्ष काढली. तर त्याच्यानंतर मग असा प्रवास आमचा होत गेला. मग त्याच्यानंतर मग मी माझं हे स्वतःचं घर घेतलं. 1 BHK घेतला हा. आधी तर मी म्हटलं 1 BHK एवढं भाडं वगैरे देणं होईल का, एवढं पॉसिबल होईल का. मी 1 RKच म्हटलं बुक करेन, पण 2 मुलं थोडंसं म्हणजे कसं वाटतं की नको बाबा. तर त्याच्यानंतर मग मी विचार केला आणि मग हा 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे माझं पुण्यामध्ये. माझं हे पहिलं घर स्वतःचं, की मी जे माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी घेतलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, खूप असं कशा कशा परिस्थितीतून पुढे जाऊन मी सर्व असं मी आज बनवलं आहे. माझं हे घर एवढं सजवलेलं आहे. खूप परिस्थिती असं कधी कधी ना खूप अशी परिस्थिती येत गेली. खूप काही बघितलं, खूप काही अनुभव घेतले खूप कमी वेळेमध्ये. आणि तुम्हाला सांगते, मी कधी कोणाची मदत पण घेतली नाही आणि मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मी सर्व स्वतःच्या हिमतीवर हे केलेलं आहे. आणि आज ते माझं घर मी तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर मी आज तुम्हाला फक्त माझं हॉल कसं मेकओव्हर केलेलं आहे, म्हणजे माझ्या पद्धतीने सिम्पल आहे, साधं आहे. पण मी जेवढं सजवलं आहे ना, ज्या पद्धतीने सजवलं तेवढं तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आणि प्रत्येकाचं खूप म्हणजे आपण कशा कशा परिस्थितीतून जातो त्यानुसार मॅनेज करतो. आणि घर घर कसं असं छोटं असो मोठं असो, प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. आणि हे आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मला खूप छान वाटते. तर चला मग मी आता काही थोडंही नाही बोलता, बाकीच्या गोष्टी तर खूप बोलण्यासारख्या तर खूप आहे, खूप मनातलं आहे की मी तुम्हाला सांगू शकेन. म्हणजे आधीपासूनचा माझा प्रवास सांगू शकते एवढं, म्हणजे कशा कशा पद्धतीने मी गेले, कशी कुठे कुठे कामं मी केली. प्रत्येक गोष्टीचं मी सांगेल तर खूप मोठं होईल आणि नको वाटतात त्या गोष्टी. तर प्रत्येकजण स्ट्रगल करतो आपल्या लाईफमध्ये आणि त्याच्यातून जात असतो. तर तसंच काही मी पण स्ट्रगल करून हे घर घेतलेले आहेत. काही स्वप्न अचीव केलेले आहेत. तर अजून खूप काही करायचं पण आहे मला माझ्या लाईफमध्ये. तर चला मी माझं आता हे छोटंसं 1 BHK फ्लॅटचं लिव्हिंग रूमचं टूअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर एंट्रन्सलाच मी इथं छान एक प्लांट ठेवला आहे आणि इथं शू रॅक पण ठेवली आहे. तर इथं मस्त छान माझं वरती लावलेलं आहे वेलकमचं बनवलेलं, ते घरीच बनवलेलं आहे मी.
तर खूप छान असं मस्त दिसतंय. तर असं एंट्री आहे आणि असं माझं हे लिव्हिंग रूम आहे. वेलकम माय होम. तर वेलकम बॅक टू माय लिव्हिंग रूम. तर हे माझं लिव्हिंग रूम आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या लिव्हिंग रूमची टूर करणार आहे. मी कुठे कुठे काय काय कसं ठेवलेलं आहे. तर चला आधी आपण इथं सोप्यापासून सुरुवात करू. तर मी एंट्रन्स आहे, एंट्रन्सच्या बाजूला इथं जी ही वॉल आहे ना, तर तिथं मी काय केलं, हा माझा सोफा ठेवलेला आहे. तर सोफा म्हणजे हा बनवून घेतलेला आहे. एक मिनिट. तर हा मी ना बनवून घेतलेला आहे हा. तर बनवून घेतला, त्याच्यावर गादी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्या कुशन्स मग मी वेगळ्या बनवून घेतलेल्या आहे, म्हणजे वेगवेगळ्या आहे. तर त्या कुशन सुद्धा बनवून घेतलेले आहे. तर इथं हा सोफा ठेवलेला आहे. त्याच्यानंतरच मी मग काय केलं, एंट्रीलाच मग अशी इथं वॉल पीस लावलेले आहे. तर इथं मी हे छानसे मस्त वॉल डेकोर लावलेले आहे. खूप छान दिसते. इथं दिवे वगैरे काही आपण का फंक्शन आहे तर दिवे वगैरे ठेवू शकतो. तर असं हे ह्या साईडला आहे. तर असं इथं दिसतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल तर मग इथं सोफ्याच्या वरतीच मी हे डेकोरेशन पीस लावलेले आहे. तर हे डेकोरेशनचे पीस तर तुम्हाला वाटेल मी हे विकत घेतलेले आहे. तर ते विकत नाही घेतलेले, तर मी स्वतः बनवलेले तुम्हाला जाऊन दाखवते. हे मी डेकोरेशनचे पीस आहे ना, ते स्वतः घरी बनवलेले आहे. तर ते असे आहे. तर त्याच्यानंतर आपला हा सोफा इथे ठेवून झालेला आहे, सिटिंग एरिया. त्याच्याच बाजूला मग मी इथे लॅम्प ठेवलेला आहे माझा. तर इथे छानशा छोट्या छोट्या असं डेकोरेशनच्या अशा वस्तू ठेवलेल्या आहे. छान इथं एक असं कंदील पण ठेवलेलं आहे. इथं आहे धूपदाणी आणि इथं हा असा ठेवलेला आहे. त्याच्या बाजू एक चेअर होती, ती आधीची होती, मग ती अशी ठेवून दिलेली मी इथं. तर हा स्पेस असा दिसतो इथे. तर असा हा स्पेस दिसतो. त्याच्यानंतरच डोरच्या मग सरळ इकडे ह्या साईडला इथे शू रॅक असा ठेवलेला आहे मी. बाकी एक बाहेर ठेवलेला आहे. आणि इथं डेकोरेशनचं काही थोडंसं हे मला मिळालेलं होतं. माझ्या मुलांचं गाण्यामध्ये नंबर आला, त्याची ट्रॉफी होती. इथं मी बॉटलमध्ये हा प्लांट लावलेला आहे, इथं ठेवलेला आहे. आणि हे अलिबागला गेलो होतो लास्ट टाईम आम्ही अलिबागला, तर तिथून रेती आणली होती आणि हे तिथले दगडं होते, तर ते मी असे ठेवून दिले ह्या प्लेटमध्ये. आणि ती इथं अशी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग मी इथं हे एक शोपीस असं लावलेले वेगळे छोट्या छोट्या वस्तू आहे. तर इथं अशा ठेवलेल्या आहे मी. तर हा इथं असा पोर्च इतका असा दिसतो. असं छान एंट्रीलाच आहे. त्याच्यानंतर मग इथं मी माझी वॉच लावलेली आहे. त्याच्यानंतर मग इथे असं एक पेंटिंग आहे, ती लावलेली आहे. त्याच्यानंतर छान छोटंसं बर्ड आहे, इथं ते अटकून दिलेलं आहे. तर ही वॉल अशी दिसते. त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला मी टी व्हीचं ठेवलेलं आहे. तर असा हा टी व्ही इथं आहे. आणि इथं काही अजून मी टेबल घेतला नाही, टी व्ही युनिट. तर इथं माझा आधीचा स्टूल होता ना हा, त्याच्यावर मी हे ठेवले. तिथं एक असं शोपीस ठेवलेलं आहे इथे. तर टी व्हीच्या बाजूनेच एक विंडो आहे इकडे. तर ही विंडो अशी आहे इथे. आणि असं छानसे तिकडे पुढे प्लांट लावलेले आहे. इथे असं एक प्लांट ठेवलेला आहे इथे. आणि ही विंडो अशी एवढी मोठी आहे, इथून अशी मोठी इतकी विंडो आहे. खूप मोठी आहे ही. तर इतकी मोठी अशी विंडो आहे इथे. तर असा हा एरिया दिसतो.
तर मी डायनिंग टेबल घेतलेला नाही आहे, पण मी हा ना एकदम मला कमी किमतीमध्ये हा प्लास्टिकचा डायनिंग टेबल आहे छोटंसं. तर मी हा घेतलेला आहे. मध्ये छान मेकओव्हर केले त्याला मस्त. असं आहे माझं हॉल आणि मी इतकं डेकोरेशन केलं. बाकीच्या गोष्टी मी कसं नवीन घर आपले हप्ते चालू असतात, कुठं काय असतं सर्व मॅनेज करून एक एक गोष्ट, म्हणून मी बाकीचं म्हटलं नको अजून पी वगैरे नको अजून नंतर करायला. म्हणजे नंतरचं पुढे थोड्याशा गोष्टी असतात त्या, कारण की मुलाचं शिक्षण चालू आहे अजून. आणि मग बाकीच्या हळूहळू ज्या गोष्टी मला, म्हणजे मी कसं ठरवलं आहे की एकदाच वस्तू घ्यायची पण ती एकदम चांगली घ्यायची. घाईघाईत हे घे ते हे करायचं मग परत फेकायचं परत नवीन घ्यायचं असं नको, मला नाही आवडत ती गोष्ट. तर मी काय करते, वेळ लागला तरी चालेल पण म्हटलं वेळेनुसार मग आपण हळूहळू त्या गोष्टी घेऊयात आणि टाईम लागला तरी चालेल. मग अशा पद्धतीने मग मी एक एक डेकोरेशन करेन आणि जसं जसं चेंज करेल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघणारच. तर असं होतं माझं लिव्हिंग रूमचं टूर. तर तुम्हाला माझं हे लिव्हिंग रूम कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा छोटासा माझ्या लिव्हिंग रूमचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.